नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे राज्य सरकारची मोठी भेट। आता या पेन्शनधारकांना मिळणार वाढीव पेन्शन। जाणून घ्या सर्व माहिती। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, मध्य प्रदेशातील वृद्ध पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। होळीपूर्वी राज्यातील मोहन यादव सरकारने वृद्ध पेन्शनधारकांना मोठी भेट देत वाढीव पेन्शन मंजूर केली आहे। वित्त विभागाने याबाबतचा आदेशही जारी केला असून वित्त विभागाच्या पूर्वीच्या सूचनांमध्ये कोणताही बदल होणार नसून ते पूर्वीप्रमाणेच लागू राहतील। विभागाने या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। मित्रांनो, जर पेन्शनधारकाने वयाची 100 वर्ष पूर्ण केली तर अतिरिक्त पेन्शनची पात्रता 100% होते। जर एखादा कर्मचारी मार्चमध्ये निवृत्त झाला तर तो एप्रिलपासून अतिरिक्त पेन्शनसाठी पात्र असेल। जाणून घ्या कोणाला मिळणार किती पेन्शन। मित्रांनो, आदेशानुसार 80 ते 85 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 20% अतिरिक्त पेन्शन, 85 ते 90 वर्ष वयोगटातील व्यक्तींना 30% मूलभूत कौटुंबिक निवृत्ती वेतन, 90 ते 95 वर्ष वयोगटातील व्यक्तींना 40% मूलभूत कौटुंबिक निवृत्ती वेतन, 95 ते 100 वर्ष वयोगटातील व्यक्तींना 50% मूलभूत कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि 100 वर्षे व त्यावरील वृद्धांना 10% मूळ पेन्शन कौटुंबिक पेन्शनचा लाभ मिळेल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।